रत्नागिरीत अवकाळी पावसानं हाहाकार उडवलाय। सलग तिसऱ्या दिवशी वादळी पाऊस बरसतो आहे। संगमेश्वर, मंडणगड, दापोलीत घरांचं मोठं नुकसान झालंय। काजू, पपई, आंबा बागांचं मोठं नुकसान झालंय। वादळामुळे विद्युत खांब आणि तारांवरती झाडं पडली आहेत। अनेक तालुक्यांचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे हजारो कुटुंब अंधारात आहेत। वीज पडून 2 महिला जखमी झाल्यात। अवकाळी पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय। सावधान शेतकऱ्यांनो, 2026चा मान्सून शेतकऱ्यांना रडवणार। हवामान खात्याचा धक्कादायक अंदाज आला समोर। तर शेतकरी मित्रांनो, काय आहे माहिती? मान्सून कसा राहणार, पेरणी कशी करायची, संपूर्ण माहितीची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर राज्यातील शेतकऱ्यावर मोठं संकट येण्याची शक्यता आहे। 2025 मध्ये विक्रमी पाऊस झाला असला तरी 2026 मध्ये मात्र पावसाची मोठी ओढ राहण्याचा अंदाज आहे। जून ते सप्टेंबर या 4 महिन्यात पाऊस लांबणीवर पडण्याचे चिन्ह असून हवामान खात्याने याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे। जर शेतकरी असाल तर आगामी पावसाळ्याचे नियोजन करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। यंदाचा पावसाळा कोरडा जाण्याची शक्यता असून हवामान खात्याने काही जिल्ह्यांची यादीही जाहीर केली आहे। खुद मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत पावसाची शक्यता कमी असल्याचे संकेत दिले असून यामुळे पहिल्या पिकाच्या पेरणीसाठी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। जर बघितलं तर बाजरी, मका, सोयाबीन आणि कापूस यासारख्या पिकासाठी पहिला पाऊस अत्यंत गरजेचा असतो। भारतीय हवामान खाते आणि पुणे वेधशाळा यासारख्या संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील अनेक भागात यंदा मोठा दुष्काळ पडण्याची चिन्हे आहेत। प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरामध्ये सध्या निर्माण झालेली विचित्र परिस्थिती या बदलाला कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे। तर शेतकरी मित्रांनो, लाभापासून वंचित राहू नका। हवामान बदलाचा परिणाम इतक्या लवकर पाहायला मिळण्याची ही पहिलीच वेळ असून सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे। दुपारी 2 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उन्हाचा कडाका जाणवत असल्याने पावसाळ्यावर याचा परिणाम होणार आहे। जगभरातील 7 वेगवेगळ्या हवामान मॉडेल्सनी 2026चा मान्सूनबाबत दिलेला अंदाज शेतकऱ्यांची चिंता वाढवणार आहे। 2025 मध्ये ज्या भागात पावसाने धुमाकूळ घातली होती तिथे 2026 मधल्या पावसाची मोठी टंचाई जाणवू शकते। पाऊस नेमका केव्हा सुरू होणार, तो किती काळ विश्रांती घेणार, पेरण्या कोणत्या महिन्यात कराव्या लागणार याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच। 2025च्या महापुरानंतर 2026 मध्ये बिकट परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे। भारतीय हवामान खात्याने 7 मॉडेलच्या आधारे ही तातडीची सूचना शेतकऱ्यांना जारी केली आहे। येणाऱ्या काळात पिकांचे आणि पाण्याचे नियोजन कसे करावे हे समजून घेणे आता तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचे झाले आहे। ही माहिती सध्या सोप्या भाषेत समजून घेतल्यास तुम्हाला पुढील नियोजन करणे सोपे जाईल आणि कोणत्याही अफवांना बळी पडण्याची गरज तुम्हाला उरणार नाही। प्रशांत महासागरात हिंदी महासागरातील पाण्याचे तापमान थेट भारतीय मान्सूनवर परिणाम करतो। यावर्षी पावसाळ्याबद्दल दुष्काळाचे सावट का म्हटले जात आहे याचे कारण म्हणजे समुद्रातील बदलती परिस्थिती होय। आपल्या मान्सूनमधले भवितव्य प्रामुख्याने 2 ते 3 जागतिक घटकांवर अवलंबून असते, ज्यामुळे यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची भीती आलेली आहे। समुद्रातील पाण्याचे तापमान जर सरासरीपेक्षा कमी झाले तर लायना म्हणतात, जे भारतीय मान्सूनसाठी शुभ मानले जाते। मात्र हे पाणी गरम झाले तर त्याला एल निनो म्हणतात, जो मान्सूनचा सर्वात मोठा शत्रू आहे। यावर्षी एल निनो सक्रिय होण्याचे संकेत मिळत असून यामुळे पावसावर मोठे संकट ओढवू शकते, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे। समुद्र आणि बंगालच्या उपसागरामधील तापमान फरकाला IOD म्हटले जाते। युरोपमधील बर्फवृष्टी आणि उन्हाळ्यातील तापमान हे घटक मान्सूनच्या वाऱ्यांना कमकुवत करू शकतात। समुद्राच्या पाण्याला एक मेमरी असते, ज्यावरून पुढील 6 महिन्यातील पावसाचा अंदाज वर्तवला जातो। याच आकडेवारीच्या आधारे 2026चा पाऊस कसा असेल याचे चित्र स्पष्ट होतात। प्रशांत महासागराच्या मध्यभागी साध्या पाण्याचे तापमान हळूहळू वाढू लागले आहे। जर हे पाणी कोमट झाले तर जून ते सप्टेंबर 4 महिन्यात पहिल्या पिकाला पाऊस मिळणे कठीण होईल। 17 नोव्हेंबरपासून समुद्राच्या तापमानात वाढ होत असल्याने निरीक्षण नोंदवण्यात आली असून मे महिन्यापर्यंत ही स्थिती कायम राहिल्यास हवामान तज्ज्ञांच्या कपाळावर आठ्या पडण्याची शक्यता आहे। अमेरिकेचा नोवा या संस्थानानुसार जुलै ते सप्टेंबर या काळात एल निनो सक्रिय होण्याची 45% अधिक शक्यता आहे।
याचा अर्थ मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी राहू शकते. जरी हवामान भारतीय खात्याने IMDने सध्या तटस्थ भूमिका घेत असले तरी त्यांच्या आकडेवारीतील कल हा दुष्काळी परिस्थितीकडे झुकलेला दिसत आहे. हिंदी महासागरातून सध्या फार मोठी आशेची चिन्ह दिसत नाहीत, कारण तिथला IOD नकारात्मक दिसत आहे. अशा परिस्थितीत पाऊस सहसा दिशा बदलतो किंवा प्रमाण कमी होतो. मे महिन्यात ही स्थिती बदलली नाही तर मान्सूनच्या सुरुवातीला मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. समुद्राच्या दोन्ही बाजूकडून सध्या तरी मान्सूनसाठी नकारात्मक संकेत मिळत आहेत. 1971 पासून इतिहासात तपासला तर दिसते की जेव्हा जेव्हा एल निनो आला आहे तेव्हा तेव्हा भारतीय मान्सूनवर विपरीत परिणाम झाला आहे. दुष्काळ आणि पिकांचे नुकसान एल निनोचे समीकरण बनले आहे. मात्र इतिहासात काही वर्ष अशी होते जेव्हा एल निनो असूनही स्थानिक घटकामुळे पाऊस चांगला झाला होता. त्यामुळे 2026 ला नक्की काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. एकंदरीत जर विचार केला तर 2026च्या मान्सूनचा मोठा खंड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जूनमध्ये कदाचित पाऊस वेळेवर येईल, पण जुलै आणि ऑगस्टमध्ये मोठी गारपीट राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि IMDने मोठा इशारा करण्यात आलेला आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, पाऊस पूर्ण झाल्यावरच आपल्या पेरण्याची तयारी करावी, अन्यथा पेरण्याची तयारी घाई गडबडीत करू नका. तुम्हाला सुद्धा याचा फटका बसू शकतो. म्हणून शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि इथपर्यंत जर आले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.